जय शिवराय मित्रांनो, आज सकाळी आपल्याला भाड्यासाठी फोन आला होता. तोच भाडा घेऊन येण्यासाठी आता चाललो होतो. सर्वीकडे मस्त धुका पडला होता. भाडा आपल्याला तसं मामाच्या गावातूनच होता. तिथे जात असताना कालूने आपली रिक्षा बरोबर ओळखला. रिक्षा बघून रिक्षाच्या पुढे पळत सुटला होता. हा आपल्या घरी येतो तो कालू नाही, हा दुसरा आहे. लहान असताना माझ्या जवळ होता, नंतर मामाला दिला, पण अजून काही विसरला नाहीये. रिक्षाच्या पुढे किती लांबून धावत आला होता. जोपर्यंत रिक्षा थांबवत नाही तोपर्यंत हा धावतच राहील, म्हणून त्याला गाडीत बसून घेतली. दमला पण होता धावून धावून. थोड्या वेळाने पोहोचलो आपण मामाच्या गावात. इथे कालूला रिक्षात बसून मजा वाटली होती, म्हणून त्याला परत रिक्षात बसायचं होतं. सारखा रिक्षात बसायला जात होता. थोड्या वेळाने आपण महाडच्या बस डेपोला भाडा सोडला. तिथून मग सरळ आपल्या स्टँडला आलो आणि रिक्षा नंबरात लावली. नंतर बराच वेळ आपल्या रिक्षामध्ये बसून भाड्याची वाट बघत होतो. थोड्या वेळाने आपल्याला भाडा लागला. भाडा घेऊन आलो होतो राजेवाडीला. भाडा सोडून झाल्यावर परत महाडला जाण्यासाठी निघालो. आता महाडला बाजारात भाडा घेऊन आलो होतो. पुढे येऊन आपण आलो चौदार तळ्यावर. इथून आपण जात होतो स्टँडला. नंतर परत स्टँडला भाड्याची वाट बघत बसलो होतो. थोड्या वेळाने आपल्याला लोकल भाडा भेटला. तो भाडा सोडून स्टँडला आलो आणि मित्राच्या गाडीत गप्पा मारत बसलो होतो. मग परत लोकल भाडा भेटला. गाडीत सीएनजी संपायला आला होता, म्हणून सीएनजी भरायला जात होतो. मग सीएनजी पंपावर येऊन सीएनजी फुल करून घेतला.